नमस्कार, मी अक्षय परत एकदा स्वागत करतोय आपलं स्पॉटलाइट मराठी या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, कुसुम सोलार योजनेतील जे काही सोलार पंप आहेत आणि मागेल त्याला सोलार पंप योजनेतील ज्या शेतकरी या योजनेमध्ये अर्ज केलेले आहेत आणि अर्ज करून पेमेंट येण्याच्या प्रतीक्षेमध्ये मध्ये आहेत, अशा शेतकऱ्यांना जे आहे साठी एक महत्त्वाचं अपडेट आहे. बरेच शेतकरी वाट बघतायत, की पैसे भरायचा ऑप्शन आलेला नाही आम्हाला. काही शेतकऱ्यांना पैसे भरायचे ऑप्शन पण आलेले आहेत आणि गेल्या 2-3 दिवसापासून काय झालेलं आहे, की पैसे भरायचे ऑप्शन कमी प्रमाणात शेतकऱ्यांना दिसत आहेत आणि ज्या शेतकऱ्यांना पैसे भरायचे ऑप्शन आलेले आहेत, अशा शेतकऱ्यांनी सुद्धा एक 10 ते 12 दिवस पैसे भरायचं थांबवावं. आता तुम्ही असं वाटू शकतं, की काही प्रॉब्लेम आहे का किंवा काही अडचण आहे का? तर बिलकुल नाही. काही अडचण नाही. पण अ, गव्हर्नमेंटचं जे काही पॉलिसी आहेत आणि गव्हर्नमेंटचे काही नियम आहेत जी-एस-टीनुसार, त्यानुसारमध्ये काही बदल झालेले आहेत. आपल्याला माहीत आहे, की तुम्ही सुद्धा ऐकलं असेल, की गव्हर्नमेंटने जे आहे ते जी-एस-टी स्लॅब जो आहे तो कमी केलेला आहे. म्हणजेच की पहिलं जी-एस-टीचे 2 टप्पे होते. एक 18% आणि एक 28%. तर आता सरकारने तो काढून 18% आणि 8% अशा प्रकारचे 2 स्लॅब जे आहेत ते या जी-एस-टीमध्ये केलेले आहेत. आणि त्याचाच परिणाम जो आहे तो आपल्या सोलार पंपाच्या ज्या काही किमती आहेत त्यावरती सुद्धा झालेला आहे. आणि सोलर पंपाच्या किमती सुद्धा आता उतरणार आहेत. का? कारण जी-एस-टी कमी झालाय म्हणजे तुमच्या सोलर पंप पाठीमागे सुद्धा किंमत कमी होणार आहे. आणि ही लागू कधी होणार आहे पॉलिसी? एक अंदाज आहे की 20 ते 25 च्या दरम्यान पासून भारतामध्ये हे जी-एस-टीचं जे काही कमी झालेला स्लॅब आहे तो लागू होणार आहे. म्हणजेच 20 तारखेपर्यंत जरी तुम्ही पेमेंट केलं तरी तुमचा जो काही कोटेशन आहे त्याला 28% नुसारच जी-एस-टी लागणार आहे आणि 20 तारखेच्या नंतर जे काही तुम्ही पेमेंट करणार आहेत, त्या अमाउंटवरती 18% जी-एस-टी जो आहे तो सोलार पंपाच्या एच-पीनुसार लागणार आहे. आता त्याच्याविषयीच काही आपण कॅल्क्युलेशन केलेले आहेत. ते तुम्हाला मी दाखवतो आणि त्यावरून तुमच्या लक्षात येईल की कशाप्रकारे किमतीमध्ये जे आहे ते बदल होऊ शकतो. बघू शकता आपण पहिलं काय करतो की 3 एच-पीसाठी ज्यावेळेस 28% जी-एस-टी प्राईस होतं, त्यावेळेस आपल्या शेतकऱ्याच्या वाट्याला जो आहे तो ₹19,200 3 एच-पीसाठी, 5 एच-पीसाठी ₹32,000 आणि 7.5 एच-पीसाठी ₹48,000 एवढा भरणा जो आहे तो येत होता. हे आपण जनरल कॅटेगरीच्या बाबतीत बोलत आहेत. आता वेगळ्या-वेगळ्या कास्टनुसार वेगवेगळे अमाउंट जो आहे तो इथं दाखवलेला आहे. तर मित्रांनो एवढं समजून जा की जी कमी झालाय म्हणजे तुमचा जो काही भरणा आहे त्यामध्ये पैसे भरायचं जे काही प्रमाण आहे किंवा पैसे कमी भरावे लागणार आहेत. मग ते कुठलीही कास्ट असतो. बघू शकता आपण 3 एच-पीसाठी 28% साठी आपण पहिले 19,200 भरत होतो. आता ज्यावेळेस तुम्ही 20 तारखेच्या नंतर पेमेंट करणार त्यावेळेस तुम्हाला भरणा ₹17,700 म्हणजेच की तुमचं ₹1,500 वाचणार आहेत. 5 एच-पीच्या मागे तुम्ही 32,000 भरत आहात आता सध्यापर्यंत. जर 18% जी-एस-टी प्राईसनं म्हणलं तर 29,500 होतात. त्यामागे तुमचे ₹2,500 वाचतात आहेत. आणि 7.5 एच-पीच्या पंपामागे तुमची एकूण टोटल प्राईस ही शेतकऱ्याचा भरणा 48,000 होता. तर तो तुम्हाला ₹44,250 इतका भरावा लागणार आहे. म्हणजे ती की तुमचं ₹3,750 जे आहेत ते यामध्ये वाचणार आहेत. तर ह्या गोष्टी कधी होणार आहेत, की 20 तारखेच्या नंतर गव्हर्नमेंटचा जो काही नवीन जी बदल आहे तो लागू होणार आहे आणि तो लागू झाल्यानंतर जे काही शेतकरी या योजनेमध्ये पैसे भरणार आहेत आणि जे काही त्यांना सोलर पंपाचं कोटेशन मिळणार आहे, यामध्ये चेंजेस होणार आहेत. त्यामुळे जर कुणाला पैसे भरायचे पर्याय आलेले असतील, तर त्यांनी अजिबात बिलकुल घाई करू नका. जर तुम्ही 1 आठवडा, 2 आठवडा वाट पाहिली, तर तुम्हाला 1,500 पासून ते 3,500 पर्यंत फायदा होऊ शकतो. आणि मित्रांनो, पैसे भरायची घाई करण्याची कुठलीही गरज नाही. पैसे भरले म्हणजे दुसऱ्या दिवशी तुमच्या शेतामध्ये पंप लागणार, हा गैरसमज डोक्यातून काढून टाका. पैसे भरणे, सर्व्हे करणे, बाकीच्या वर्क ऑर्डर, बाकीच्या बऱ्याच गोष्टी आहेत, त्यामध्ये जवळ पैसे भरल्यापासून तुमचा 1 महिन्यापासून ते 2 महिन्यापर्यंतचा कालावधी जो आहे तो लागू शकतो. आता कोणी कसाही पंप बसवत असेल ते वेगळं आहे. पण टाईम लिमिट जी आहे ती पैसे भरल्यापासून 2 महिन्याच्या आतमध्ये तुमचा पंप कधीही लागू शकतो. तर मित्रांनो आशा करतो की आपल्याला माहिती समजली असेल आणि माहिती जर तुम्हाला नक्कीच समजली असेल किंवा आवडली असेल तर आपल्या या YouTube चॅनलला जो आहे तो सबस्क्राईब नक्की करा. आपलं नोटिफिकेशन बेल ऑन करा आणि मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपला WhatsApp ग्रुप चॅनल आहेत. आपण ऑलरेडी 1-2 चॅनल आपले ग्रुपचे WhatsAppचे ग्रुप फुल झालेले आहेत. तर तुम्ही आपले क्वेश्चन विचारू शकता. आपल्या ग्रुपला काही नियम आहेत ते पाळून तुम्ही सगळ्या गोष्टी करू शकता. त्याची लिंक सुद्धा आपण खाली दिली आहे तिथे जॉइन होऊ शकता. आणि मित्रांनो या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते एकदम फ्री ऑफ कॉस्ट आहेत. यामध्ये तुम्ही
जॉइन होऊ शकता, तुमचे प्रश्न मांडू शकता आणि एकमेकांची मदतसुद्धा आपण या ग्रुपमध्ये करू शकता. तर भेटू एका नवीन अपडेटमध्ये एका नवीन माहितीसह. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.